once more, once more, once more. तुझा बेटी गाने सारे पे मंदी सुख सारंग फिरते चापड़ा हसा गाडी पाहिलं। जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तर आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन मध्ये बनवला आहे। तर व्हिडिओ कसा झालाय कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला अजून कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशाच प्रकारची मराठीमधून ट्रेंडिंग रील्स व्हिडिओ एडिटिंग आपण आपल्या चॅनलवरती देत असतो। तर मित्रांनो, आता बघू शकता बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट जे आहे हे दोन्ही तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशन मध्ये। अलर्ट मोशनचं प्रो व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती मिळून जाईल। आता बऱ्याच जणांना काय होईल, प्रीसेट जे आहेत बीटमार्क आणि शेक इफेक्ट ही इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येत आहे। तर प्रॉब्लेम जर येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, मी मटेरियलमध्ये तुम्हाला ह्याचे स्कॅनर दिलेले आहेत। ते स्कॅनर तुम्ही गुगलवरती स्कॅन केले ना, तुम्हाला ही बीटमार्क प्रीसेट इम्पोर्ट करता येऊन जाईल। तर ते स्कॅनर तुम्ही डाउनलोड करून ती प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। आता तुम्हाला बीटमार्क प्रीसेट जे आहे ते ओपन करून घ्यायची। बीटमार्क वरती आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल। तर बीट बघू शकता अशा प्रकारे ग्रुप क्रिएट केलेले आहेत आणि प्रॉपरली अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेट दिलेले आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आता सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर इथं बघू शकता खाली एक टेक्स्ट लेअर आहे। ही लेअरला तुम्हाला काही छेडछाड करायची नाही। पहिली जी एकदम खालची जी लेअर आहे अशीच ठेवायची आहे। वरी ग्रुप अँड मास्क 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे ग्रुप दिलेले। त्यातली पहिली जी ग्रुप आहे म्हणजे ग्रुप अँड मास्क 1 लेअर जे आहे त्यावरती क्लिक करायचे, खाली एडिट ग्रुप वरती जायचे, एकदम सुरुवातीला यायचे, प्लस वरती जायचे, मीडियामध्ये जायचे। आता मीडियामध्ये आल्याच्या नंतर तुमचा फोटो ऍड करायचा आहे। शेवटपर्यंत ह्याची लेंथ वाढवायची। फोटोला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचे। बघू शकता फोटो प्रॉपरली ऍड होऊन जाईल। थोडं झूम वगैरे करून प्रॉपर ॲडजस्ट करू शकता येतो मूव अँड ट्रान्सफर वरती जाऊन। ओके, एवढं झाल्याच्या नंतर इथून बॅक यायचे। पहिला ग्रुप आपला प्रॉपरली एडिट होऊन जाईल। आता एडिट झाल्याच्या नंतर बघू शकता ग्रुपची जी लेंथ आहे ती प्रॉपर इथंपर्यंतच राहिली पाहिजे, म्हणजे 6.22 सेकंदापर्यंत। नंतर समोरचे जे 2 3 आणि 4 नंबरचे जे ग्रुप आहेत त्याची लेंथ 9.16 सेकंदापर्यंत अशा प्रकारे दिसला पाहिजे। ओके, आता मित्रांनो 2 नंबरच्या ग्रुपवरती यायचं, एडिट ग्रुपवरती जायचे, सुरुवातीला यायचे, प्लस वरती जायचे, मीडियामध्ये जायचे, समोरचा फोटो ॲड करायचा आहे। शेवटपर्यंत लेंथ वाढून ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। फोटोला थोडं खाली प्रॉपर ॲडजस्ट करायचं आहे, बॅक यायचं आहे। बघू शकता 2 नंबरचा ग्रुप पण आपला एडिट झालेला आहे। नंतर 3 नंबरचा पण सेम तुम्हाला अशा प्रकारे एडिट करायचं आहे। आता मी सर्व ग्रुप तुम्हाला एडिट करून नाही दाखवत, मोजकेच 2 ते 3 ग्रुप तुम्हाला एडिट करून दाखवतो समजण्याकरता। बघू शकता आपला इमेज ॲड झालेला आहे। नंतर बॅक यायचं। आता बघू शकता मी 3 ग्रुप एडिट केलेले आहेत। आता 3 ग्रुप एडिट झाल्याच्या नंतर 2 नंबरची ग्रुपची लेंथ बघू शकताय ऑटोमॅटिकली कमी झालेली आहे। आता कुठंपर्यंत होती, 9.16 सेकंदापर्यंत ह्याची लेंथ होती। तर अशा प्रकारे जर लेंथ कमी झाली तर टेन्शन नाही घ्यायचं, डायरेक्ट लेअरवरती क्लिक करायचे आणि जिथंपर्यंत आपली लेअर होती तिथंपर्यंत डायरेक्टली ह्या ऑप्शनने वाढवून घ्यायचे, ते प्रॉपरली अशा प्रकारे दिसून जाईल। ओके, नंतर 4 आणि 5 नंबरचा ग्रुप तुम्हाला सेम एडिट करायचा आहे। 4 नंबरचा तुम्ही स्वतः एडिट करा, 5 नंबरचा दाखवतो। तर 5 नंबरच्या ग्रुपवरती यायचं, एडिट ग्रुपवरती जायचं, सुरुवातीला यायचे, प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचं, तुमचा कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। इमेज ॲड करायच्या नंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत घेऊन यायची, बॅकग्राऊंडला ह्याला ॲड करायचे आणि बघू शकता अशा प्रकारे दिसेल। नंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये ह्याला थोडं खाली म्हणजे फेस प्रॉपरली क्लिअर दिसेल असं तुम्ही घेऊ शकताय आणि थोडं झूम करून घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारे दिसून जाईल। नंतर बॅक यायचे। आता हे जे आहे ते तुम्हाला तुमचा इमेज अशा प्रकारे बघायला मिळून जाईल प्रॉपरली। ओके, इमोजी वगैरे ऑलरेडी ॲड केलेला आहे। आता याचे तुम्हाला 14.16 सेकंदाच्या बीटवरती प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचे, प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करायचा आहे, लेंथ वाढवायची, वरील 3 डॉटला जायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला इमेज ॲड करायचे शेवटपर्यंत। तर आणखीन एक इमेज तुम्हाला ॲड करून दाखवतो, बाकीचे मी फास्टमध्ये ॲड करतो। तर प्लसवरती जायचे, मीडियममध्ये जायचे, कुठलाही एक इमेज ॲड करायचा आहे, समोरच्या बीटवरती यायचं, एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे, नंतर वरील 3 डॉटला जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे। बघू शकता प्रॉपरली इमेज आपले ॲड झालेले आहेत। आता मित्रांनो इमेजेस ॲड केल्याच्या नंतर शेवटपर्यंत इमेज ॲड झाल्याच्या नंतर ही जी लेअर आहे ही खाली येणार आहे, ही इमोजची। तर इमोजच्या लेअरला साईडला लॉंग प्रेस करून हिला वरी घ्यायचे, म्हणजे आपल्या फोटोच्या वरती दिसून जाईल। आता एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो आता तुम्हाला सर्व इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे। मी फास्टमध्ये ॲड करून घेतो कारण की व्हिडिओ आपला खूप मोठा होत चाललेला,
इमेजेस मी प्रॉपरली ॲड करून घेतलेले आहेत. आता एक ग्रुप राहिलेले 4 नंबर ग्रुप तुम्हाला स्वतः एडिट करायचा आहे. हा तर मी फास्टमध्ये एडिट करून घेतो. बघू शकता ग्रुप आपले प्रॉपरली एडिट झालेले, सर्व ग्रुप मी एडिट केलेले आहेत आणि इथं इमेजेस वगैरे प्रॉपरली ॲडजस्ट पण केले आहेत आणि इमेज पण प्रॉपर मी ॲड करून घेतले. आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करायचे तर इथून बॅक यायचं, जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यावरती यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे 2 इफेक्ट दिलेले आहेत. त्यातला पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचे, खाली इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे 3 डॉटवरून इथं कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचे, बॅक यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे, 14.16च्या बीटवरती यायचं आहे. पहिला आपला आपण जी इमेज ॲड केला त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तो इमेज अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल. नंतर मित्रांनो आता हा जो इफेक्ट आहे इथं ॲड केल्याच्या नंतर समोरचा एक इमेज सोडायचा आहे, त्याच्या समोरच्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे एकाकडे नेहमीप्रमाणे एकाकडे एक इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. शेवटच्याला पण पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये यायचं आहे, 2 नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचे, 3 डॉटवरून कॉपी ऑल इफेक्ट, बॅक यायचे, व्हिडिओमध्ये यायचे, राहिलेले 2 काही इमेज असतील म्हणजे इथं बघू शकताय आपण इफेक्ट पेस्ट केला आहे. इथं येऊन हा इफेक्ट तो इथं पेस्ट करायचा आहे आणि राहिलेला अजून एक त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा. 1 मिनिट. बघू शकता 2च इमेजेस होते आणि दोन्हीला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता मित्रांनो व्हिडिओ आपला अशा प्रकारे रेडी झालेला असेल. आता एक मेन काम राहिले आपलं, सुरुवातीला यायचं, एकदम सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं प्लसवरती जायचं, मीडियामध्ये जायचं, कुठलाही एक इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे. इमेज ॲड केल्याच्या नंतर इमेजची जी लेंथ आहे हे लेंथ तुम्हाला 9.16 सेकंदापर्यंत वाढवायची. वरील 3 डॉटला जायचं आणि फिल कॉम्प्युटरमध्ये सेट करायचे. आता हा जे इमेज आहे हे इमेजला तुम्हाला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. आपलं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती अशा प्रकारे ठेवायचं आहे. हे अशा प्रकारे तुमचा इमेज बघायला मिळून जाईल. इमेजवरती क्लिक करायचं आहे, इथं इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती क्लिक करायचे, वरचे जे इफेक्ट आहेत ते स्क्रोल करून इथं तुम्हाला घोषण ब्लर नावाचा इफेक्ट मिळेल, हा ॲड करायचा आहे. खाली स्टँडर्ड सेटिंगला टच करायचं आहे. हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. तिथून बॅक यायचं आहे, डबल ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो इथं कलर अँड लाईटच्या ऑप्शनमध्ये जायचं, एकदम खाली जायचं आहे, इथे एक तुम्हाला स्पॉट कलर नाव इफेक्ट मिळेल, हा ॲड करायचा आहे आणि खाली स्टँडर्ड सेटिंगला टच करायचे. तुमचा इमेज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. वगैरे आपला प्रॉपरली व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आता लोगो लावायचा असेल, लोगो तुम्ही ॲड करू शकताय, इथं टेक्स्टवरून पण ॲड करू शकताय. आता मित्रांनो मी लागवत नाही कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. आता व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी जे काही शेअरचं ऑप्शन आहे वरी शेअरवरती क्लिक करायचे, व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीची व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.